मग भविष्य हे उज्ज्वल से कोणाचे। महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे। जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे। सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रो, राज्यावरचं करोनाचं संकट आता हळूहळू टळतंय। ही दिवाळी देखील आपण नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं साजरी करतो आहोत। गाव तिथे एसटी हे ब्रीद घेऊन अक्षरशः खेडोपाडी पोचलेल्या एसटीचे अनेक कर्मचारी काही कारणामुळे अडचणीत होते आणि तो प्रश्न देखील राज्यानं अतिशय उत्कृष्टरित्या सोडवला आहे आणि त्याचं श्रेय राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच ज्यांचं आहे ते परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांना म्हणूनच आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं। नमस्कार परब साहेब। नमस्कार। गावखेड्यामध्ये एस टी हेच संपर्काचं, दळणवळणाचं प्रमुख साधन आहे। ह्या एस टीच्या सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांची जी काही अडचण होती ती कशी निर्माण झाली आणि त्याला आपण कसं त्यातनं मार्ग काढला? एस टी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे। महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या अतिशय दुर्गम खेड्याला देखील जोडण्याचं काम आज एस टी करते। खरं आहे। आणि एस टीतनं कोणी श्रीमंत लोक जात नाहीत। गरीबातला गरीब माणूस शहराच्या ठिकाणी येण्यासाठी किंवा शहरापासून आपल्या खेड्यात जाण्यासाठी एस टीचा वापर करतो आणि म्हणून एस टी ही चालू राहणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने आमचं प्राथमिक कर्तव्य आहे। आणि म्हणून गेले काही वर्ष एस टीची नुकसानीत होती। जो एक 4.5 करोड एस टीचं नुकसान होतं आणि त्यातच दुर्दैवाने ह्या करोनाच्या प्रादुर्भावाने एस टी जसं महाराष्ट्र ठप्प झाला तसं एस टी देखील ठप्प झाले आणि लॉकडाऊनच्या या काळामध्ये एस टीचं उत्पन्न अतिशय घटलं। एस टीचे सगळ्या बाजूने येणारे पैसे बंद झाले। आज एस टी चालू झालेली आहे तरी देखील त्याच्यात लोक फार काही कामाशिवाय जात नाहीत। खरं आहे। पूर्वी लोक एस टीला वेगवेगळ्या कारणास्तव जात होते, आता आपलं काम असेल तरच लोक जातात। नक्कीच। त्यामुळे एस टीचं भारमान देखील फार कमी झालेलं आहे आणि दिवसेगणिक हा तोटा वाढत चाललेला आहे। या तोट्याचा परिपाक असा झाला की गेल्या 3 महिन्यापासून एस टीचे पगार थकले होते आणि कामगारांमध्ये एक नैराश्याचं वातावरण होतं की 3 महिने पगार थकलेले आहेत। पुन्हा एस टीने अत्यावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण काम केलेलं आहे। खरं आहे। त्याच्यामुळे सगळे कर्मचारी कामावर होते। बरेचसे कर्मचारी त्याच्यात करोनाबाधित झाले तरी देखील त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे। आणि म्हणून माझा सतत प्रयत्न राहिला की जे लोक आपलं काम करतायत, करोना योद्धा म्हणून काम करतायत, या सगळ्या संकटामध्ये देखील काम करतायत, अशा लोकांचे पगार वेळेवर मिळायला पाहिजेत। परंतु दुर्दैवाने पूर्ण राज्याचीच परिस्थिती, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे एस टीच्या लोकांना 3 महिने पगार देऊ शकलो नाही। आणि म्हणून गेले काही दिवस मी याच्यावरती विचार करत होतो, सगळ्यांशी चर्चा करत होतो, वेगवेगळ्या संस्थांशी चर्चा करत होतो, राज्य शासनाकडे सतत मागणी करत होतो की एस टीचे पगार मिळाले पाहिजेत। आणि मग एस टीचे 3 महिन्याचे पगार जे होते त्यातला 1 महिन्याचा पगार काल मी दिला। त्याचबरोबर अग्रित सणाची जी रक्कम असते ती देखील दिली, कारण सण आहे शेवटी। सण कुठल्या ना कुठल्या मार्गातनं किती छोटा माणूस जरी असला, किती गरीब असला तरी तो आपल्या परीने साजरा करत असतो। आणि मी त्यांना हे पण कबूल केलं होतं की दिवाळीच्या आतमध्ये अजून 1 महिन्याचा पगार मिळेल, म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचा पगार मिळेल। तरी देखील माझं मन स्वस्थ नव्हतं। काल एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती, अतिशय दुर्दैवी घटना होती।
कामगार कुठल्या एका टोकाला जाऊ नयेत यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, अर्थमंत्री अजितदादा यांच्याशी चर्चा केली आणि आज सकाळी एक बैठक झाली. या बैठकीत मी माझा प्रस्ताव मांडला की ऑक्टोबरपर्यंतचे त्यांचे जे पैसे आहेत ते आपण मला द्यावेत. कुठल्याही हेड्समध्ये जरी नसतील तरी एक विशेष बाब म्हणून तरी तुम्ही पहिला पैसे द्या, जेणेकरून त्यांची दिवाळी व्यवस्थित होईल. आणि ST रुळावर येण्यासाठी 1,000 कोटीची तरी किमान मदत मला मिळाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आपण पगार दिलेला आहे. यांनी तर काम केलेलं आहे, बरोबर, त्याच्यामुळे यांचा पगाराचा हक्क आहे. म्हणून जे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण लॉकडाऊन होतं, ज्या वेळेला काहीच चालू नव्हतं, या 6 महिन्याच्या पगाराची जबाबदारी शासनाने घ्यावी. त्याचबरोबर मला ज्या प्राथमिक गरजा आहेत, माझ्या इंधन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत की ज्या प्राथमिक लागतात, टायरचं रिमोल्डिंग आहे, या सगळ्या गोष्टींसाठी जो खर्च लागतो हा सुरुवातीला मला आपण द्यावा. STला नक्कीच या सगळ्या तोट्यातनं बाहेर काढण्याचे माझे प्रयत्न आहेत, परंतु थोडीशी राज्य शासनाची मला मदतीची गरज आहे. आणि राज्य शासनाने आज मान्य केलं आणि 1,000 कोटीचं पॅकेज आज 6 महिन्यासाठी राज्य शासनाने STला दिलेलं आहे. विशेषतः जे उत्पन्नाची स्तोत्र आहेत ही जी वाढवायची आहेत याच्यासाठी आम्हाला थोडे पैसे लागणार आहेत. बरोबर. म्हणजे इंधनावरती आमचा जो खर्च आहे तो जर कमी व्हायचा असेल तर CNG किंवा LNG जर कन्व्हर्जन झालं तर मला मायलेज जास्त मिळतं, बरोबर, प्रति किलोमीटर मला जास्त पैसे मिळतात. त्यामुळे तो एक माझा नफा वाढवायचा एक प्रयत्न राहील. माझी माल वाहतूक STची जी आहे, काही गाड्या ज्यांचं लाईफ पॅसेंजर लाईफ संपलं आहे परंतु ज्यांचं बाकीचं लाईफ आहे, अशा जवळजवळ 3,000 गाड्या मी ज्यांना गुड्स ट्रान्सपोर्ट म्हणून कन्वर्ट करतो आहे. या गुड्स ट्रान्सपोर्ट कन्वर्ट झाल्या की राज्य सरकारचा जो बिझनेस आहे, राज्य सरकारला ट्रक्स लागतात, राज्य सरकारला गुड्स व्हेकल लागतात, तर राज्य सरकारने जरी आम्हाला धंदा दिला तरी माझं एक मोठं काम होईल. म्हणजे STसाठी एक वेगळं उत्पन्नाचं स्तोत्र तयार होईल. आणि मला वाटतं आत्ताच्या कोरोना काळामध्ये STच्या बसेसमधून मालवाहतूक करण्याचा जो प्रयोग हा यशस्वी होतोय. नक्कीच. आता जसं कोकणातनं आम्ही आंबा आणला मोठ्या प्रमाणात, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला आज ऑर्डर्स आहेत. आम्हाला ह्याच्यातनं चांगलं उत्पन्न मिळेल याची मला चांगली खात्री आहे. त्याचबरोबर ST स्वतःचे टायर स्वतः रिमोल्ड करते. माझं म्हणणं असं आहे की आत्ता फक्त स्वतःपुरता मर्यादित न राहता मार्केटमध्ये जावं, बाहेरच्या लोकांचं देखील काम आपण आणूया. ज्याला चांगली आपण सर्व्हिस देऊ शकतो असे लोक आपल्याला धंदा देऊ शकतात. आमची स्वतःची बॉडी बिल्डिंग कंपनी आहे, ज्या STच्या गाड्या स्वतः त्याच्या बॉडी बनवते. बरोबर. आज बाहेर एवढं मार्केट आहे तर आमची स्पेशालिटी आहे STची ह्या बॉडीज बनवण्याची. आम्ही बाहेरचं देखील काम आणू शकतो. आज आम्ही पेट्रोल पंप जे फक्त STसाठी वापरत होतो ते आता आम्ही जनतेसाठी खुले करतोय, म्हणजे जेणेकरून ते देखील उत्पन्न आमचं वाढेल. अशा वेगवेगळ्या माध्यमातून CNG कन्व्हर्जन असेल, LNG कन्व्हर्जन असेल, STचं इंधन विकण्याचा आमचा प्रस्ताव असेल, बॉडी बिल्डिंग असेल, ट्रान्सपोर्ट असेल, असे ज्याला रिलेटेड सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, या रिलेटेड सर्व्हिसेस एकत्र करून जो तोटा इथे होतो तो भरून काढण्याचा माझा प्रयत्न आहे. ST महामंडळानं करोना काळामध्ये देखील अतिशय मोलाचं कार्य केलं आहे. विशेषतः स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा जेव्हा प्रश्न होता, अतिशय संवेदनशील असा विषय, त्या काळामध्ये STनी नेमकी त्यांना सोडण्यासाठी कशी सोय केली होती? किती संख्येने गाड्या गेल्या? आपल्याला माहिती आहे की अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये लोक अतिशय भांबावले होते. हो. सुरुवातीच्या काळामध्ये काही NGOजने मदत देखील केली, सरकारने देखील मदत केली, परंतु शेवटी त्याला त्याचं घर अशा वेळेला फार प्रिय असतं. ज्यावेळेला त्याची उत्पन्नाचे जी माणसं बाहेरनं परराज्यातनं आपल्याकडे आलेली आहेत ती पैसे कमवण्यासाठी आलेली आहेत, आणि जेव्हा पैसे कमवण्याची साधनं बंद होती त्यावेळेला नुसतं इथे राहणं त्यांच्यासाठी सोयीचं नसतं. आणि म्हणून मग अशा वेळेला लाखो मजूर पायी चालत निघाले आणि हे चित्र इतकं विदारक होतं. त्यावेळेला मी असं म्हटलं की आपल्याकडे ST आहे, आपण यांना सगळ्यांना आपल्या STमध्ये बसवून आपण त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठवू आणि मग त्यांच्या राज्यांना कळवू की तुमच्या सीमेपासून तुमच्या लोकांना तुम्ही घेऊन जायची व्यवस्था करा. आणि ह्या मधल्या काळामध्ये
आम्ही जवळजवळ 5,37,000 लोकांना आम्ही एस टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपल्या राज्याच्या जिथून वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा जिथे लागलेल्या आहेत तिथपर्यंत सोडण्याचं काम एस टीने केलं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी आपले परराज्यात अडकले होते आणि इथून जवळजवळ 80 गाड्या पाठवून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण मुंबईत आणण्याचं काम केलं. परराज्यात अडकलेल्या मजुरांना जे आपल्या सीमेवरती येत होते त्यांना घेऊन त्यांच्या घरपर्यंत पोचवण्याची व्यवस्था एस टीने फार मोठ्या प्रमाणात केली. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये असलेले लोक आहेत, मग ते हॉस्पिटलमध्ये कर्मचारी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, या सगळ्या लोकांसाठी एस टी त्यावेळेला जीवनवाहिनी ठरलेली आहे. एस टी जशी लोकांना आणण्या वापरण्यासाठी गेली तशीच तिने रुग्णवाहिका सेवा म्हणून देखील काम केलं. हो. म्हणजे मी जवळजवळ 21 आमच्या बसेस मुंबई महानगरपालिका रुग्णवाहिका सेवा म्हणून दिल्या. त्याचबरोबर त्या काळामध्ये लोकांना जे दळणवळणाचं प्रमुख साधन म्हणून एस टीने मोठी जबाबदारी पार पडली. पण हे करत असताना आपल्या एस टी कर्मचाऱ्यांनाही करोनाच्या संसर्गाला सामोरं जावं लागलं आणि करोनाच्या संसर्गातनं बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी एक जो मानसिक आघात करोना झाल्यानंतर होतो तो मला वाटतं जास्त दीर्घकाळ परिणाम करणार आहे. तर अशा वेळी आपल्या कर्मचाऱ्यांना कसं आपण आश्वस्त केलं किंवा कशा प्रकारची एकतर एस टीने ही भूमिका घेतली होती की जे करोना काळामध्ये जे एस टीचे कर्मचारी थेट लोकांच्या संपर्कात येत आहेत त्यांच्यासाठी जर करोना काळात जर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना तीच मदत द्यावी लागेल जी राज्य सरकार आज देते. त्यामुळे एक थोडासा विश्वास तिथे निर्माण झाला. ज्या कर्मचाऱ्यांना करोना झाला होता त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही काही सेंटर्स उघडली होती. ज्या सेंटर्समध्ये ते कर्मचारी जात होते तिकडे त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळी सेंटर, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे अधिकारी देखील आम्ही नेमले होते की जे अधिकारी त्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून राहतील. त्या कर्मचाऱ्यांना काय ट्रीटमेंट मिळते, काय मिळते, त्यांची काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली होती. त्यांच्या घरामध्ये कोण कोण आहे, त्यांना काय मदत लागते का, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही नोडल ऑफिसर तयार केले होते आणि ह्या नोडल ऑफिसरच्या माध्यमातून एस टीतले ज्या कर्मचाऱ्यांना करोना झाला होता त्यांच्या आम्ही पूर्णपणे संपर्कात होतो. पण साधारणतः या कालावधीमध्ये किती अंदाजे किती कर्मचाऱ्यांना लागण झाली असावी किंवा माझ्या अंदाजाने एस टीमध्ये आतापर्यंत 450 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत याची लागण झाली. याची कारणं वेगवेगळी असतील, हो ते तर, परंतु लागण झाली तर वस्तुस्थिती आहे आणि मग अशा वेळेला या कर्मचाऱ्यांना थोडासा धीर मिळावा. आता कसं आहे की शेवटी तुमची मानसिक स्थिती तुम्हाला कामाला मदत होते. शेवटी तुम्ही मानसिक किती मजबूत असता त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं आणि म्हणून या सगळ्या लोकांना आव्हान करणं, यांच्याशी बोलणं, त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी बोलत ठेवणं, हे सगळे त्याच्यावरचे जे इलाज होते हे सगळे इलाज आपण या दरम्यानच्या काळात केले. आता हळूहळू अनलॉक होत असताना एस टीची आताची परिस्थिती काय आहे, किती फेऱ्या चालू आहेत, कशी वाहतूक चालू आहे? ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला एस टी आम्ही 50% सुरुवात केली होती. सर्वसाधारण एस टीचं भारमान हे 70% असतं आणि 70%मध्ये ज्यावेळेला आम्ही गाड्या चालवतो त्या आमचं म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंटला गाड्या चालतात. म्हणजे गाड्यांची संख्या अर्धी झाली आणि त्यातही अर्धी झाली आणि त्यातही अजूनही लोकांची ही मानसिकता नाही आहे. कामानिमित्त फक्त लोक एस टीचा वापर करत आहेत. त्यामुळे एकतर ते लोक, दुसरं म्हणजे जे कंपल्सरी एस टी वापरतात, ज्यांना सवलती मिळतात एस टी वापरल्यामुळे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील जे आज जात नाही आहेत, शाळांमधली मुलं असतील जी आज जात नाही आहे, कॉलेजमधली मुलं असतील जी आज जात नाही आहे, ज्यांचा कंपल्सरी रेव्हेन्यू आम्हाला मिळतो आज तो देखील बंद झालेला आहे. ज्या वेगवेगळ्या नुकसानीचे जे मार्ग होते हे सगळे एकाच वेळेला एस टीवरती येऊन पडले आणि त्यामुळे एस टी चालवणं हे एक प्रकारचं आव्हान ह्या दरम्यानच्या काळात झालं. आज आता ह्या घडीला किती आपल्या एस टीच्या किती फेऱ्या चालू आहेत? म्हणजे एकंदरीत त्याच्यात एस टीचा 18,000चा फ्लीट आहे, परंतु त्याच्यातल्या 11,000 गाड्या आज ऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे आजच्या तारखेला रस्त्यावर आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गाड्या यांचं थोडंसं रूट अलाइनमेंट करणं गरजेचं आहे.
म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं गेलं तर एका गावावरनं दुसऱ्या गावाला 3 गाड्या जातात अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकामुळे. कारण 3 कॉलेजेसची 3 वेगवेगळी टायमिंग्स आहेत. बरोबर. किंवा शाळांची वेगवेगळी टायमिंग्स आहेत. एका बसमध्ये 7 लोक जातात, एका बसमध्ये 8 लोक जातात, एका बसमध्ये 6 लोक जातात. मी तिकडच्या DCनं सांगितलं कॉलेजेसशी बोला, तिन्ही कॉलेजचं टायमिंग एकत्र करा आणि इथून एकच बस सोडा ना. STचं नुकसानीचं कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिकाम्या ST धावणं, बरोबर, हे ST नुकसानीचं प्रमुख कारण आहे. आणि म्हणून माझा प्रामुख्याने भर STच्या रूटची रिअलाइनमेंट करणं यावर राहील. रूल अलाइनमेंट जर व्यवस्थित झाली तर मला असं वाटतं की STचं फार मोठं नुकसान आपण टाळू शकतो. परब साहेब, दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं आपण बऱ्याच जादा गाड्या सोडतो की ज्या की लोकांना कुठे गावाला जाणं, सण साजरा करायला जाणं कुठे योग्य व्हावं. 11 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 1000 गाड्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि 1000 फेऱ्या, 1000 गाड्या अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही पाठवतो. आम्हाला साधारण स्पॉट्स माहिती आहेत की कुठून लोक जास्त जातात आणि त्यामुळे ह्यावेळी देखील दिवाळीला कुठेही आमची गाड्यांची संख्या कमी राहणार नाही. दरवर्षी दिवाळीत आम्ही थोडीशी तात्पुरती भाववाढ करतो, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की यावर्षी दिवाळीला आम्ही भाववाढ करणार नाही. त्याचबरोबर रत्नागिरीचे पालकमंत्री ही देखील आपली जबाबदारी आहे. पालकमंत्री म्हणून त्या भागात आपण काय उपाययोजना केल्यात आणि आताची परिस्थिती काय आहे? सुरुवातीला रत्नागिरी आणि कोकणचा जो भाग आहे इथे करोनाचं प्रमाण फारच अत्यल्प होतं. काही वेळा तर ते शून्यावर गेलं होतं. परंतु जशी जशी प्रवासी वाहतूक वाढली, किंबहुना लोक गावाकडनं मुंबईला यायला लागली, मुंबईहून गावाकडे जायला लागली, तशी तशी याची लागण वाढत चालली. आणि रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी लागून सगळ्यात पहिल्या RT-PCR लॅब ह्या 2 जिल्ह्यामध्ये मिळाल्या. कारण सुरुवातीला आमचे जे नमुने तपासायला जायचे ते एकतर कोल्हापूरला जात होते किंवा पुण्याला जात होते, म्हणजे मिरजला जात होते आणि म्हणून रिपोर्ट येईपर्यंत 4-4, 5-5 दिवस लागत होते. म्हणजे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी ताबडतोब कोकणासाठी किंवा ह्या 2 जिल्ह्यांसाठी ताबडतोब लॅब सुरू केल्या. त्याचबरोबर ह्या ज्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये फार मोठं आव्हान होतं, होळीच्या वेळेला फार मोठं आव्हान होतं. कारण आपल्याला माहिती आहे की हा जो सिंधू पट्टा जो आहे, कोकणी पट्टा, इथे हे 2-3 सण फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि मग अशा वेळेला त्या लोकांना इथून तिथे नेणं, तिथून त्यांना क्वारंटाईन करून त्या कार्यक्रमाला जाणं, तिथून परत आणणं, हे फार मोठं आव्हानाचं काम होतं. परंतु प्रशासनाने, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, यांनी अतिशय चोख व्यवस्था ठेवून हे काम अतिशय छानपैकी पार पाडलं. आज तर रत्नागिरीमध्ये कित्येक दिवस दुहेरी संख्या आहे, तिहेरी संख्या नाही आहे करोना रुग्णाची. त्याच्यामुळे एक प्रकारचा कंट्रोल या करोनाचा आपण रत्नागिरीतल्या लोकांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या जनजागृतीमुळे आपण तो साधलेला आहे. परंतु संकटावर संकटांची मालिका गेल्या काही दिवसात चालू आहे. मधल्या काळात निसर्ग चक्रीवादळ आलं. ह्या निसर्ग चक्रीवादळाने कोकणचं फार नुकसान केलं. म्हणजे दापोली असेल, मंडणगड असेल, या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आपल्याला माहिती आहे आता अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीत काही लोकांचं नुकसान झालं. त्यामुळे ह्या नुकसानीमध्ये लोकांना जो धीर देण्याचं जे काम असतं किंवा एक आधार लागतो त्यांना, बरोबर, की आमच्या पाठीशी कोणतरी आहे, कोणतरी येतंय, कोणतरी बघते. कारण मधल्या या निसर्ग चक्रीवादळामध्ये उद्ध्वस्त झाली लोक, झाडाच्या झाडं कापली गेली, इलेक्ट्रिकचे पोल उखडले गेले. मग अशा वेळेला जाऊन तिथे यंत्रणा जागृत करणं, हलवणं, त्या लोकांना मदत करणं, हे पालकमंत्र्याचं खरं काम असतं. आणि मला आनंद आहे की अशा कामामध्ये मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि ह्याच कामातनं मी खरं म्हणजे इथपर्यंत येऊन पोचलो आहे. तर अशी कामं करण्यामध्ये एक दुःख तर असतंच की अशा दुःखाच्या वेळेला आपण जातो, पण एक समाधान देखील असतं की अशा वेळेला आपण लोकांना मदत केली. खरं,
लोकांच्या मदतीसाठी आपण उभे राहिलो. अडीअडचणीच्या वेळी जाणं ह्याच्यातच जास्त महत्त्व. आणि म्हणून रत्नागिरीमध्ये जी काही संकटं आली त्या संकटावर मात करून आज रत्नागिरी जिल्हा पुन्हा पूर्ववत उभा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आपण महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं आहे. त्याची जागा निश्चित करून त्याचा पुढचा कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असावं ज्याचा फायदा त्या जिल्ह्यातल्या लोकांना होईल, मुलांना होईल. हा जो मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे त्याची पूर्तता देखील व्हायला पाहिजे. आपणास माहिती आहे की रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा जिल्हा आहे. आणि म्हणून गेल्या काही दिवसात जे पर्यटनाने मोठा फटका खाल्ला आहे, आर्थिक फटका खाल्ला आहे, तो रिवाईव्ह करण्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भातल्या देखील बैठका मी उद्या आयोजित केल्या आहे. कारण दापोली हा जो पट्टा आहे हा निसर्गाने पूर्ण भरलेला पट्टा आहे. रत्नागिरीपासून भाटेपासून तो जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरती लाखो पर्यटक येतात. जे काही नुकसान गेल्या 10-11 महिन्यात सगळ्यांचंच झालेलं आहे. हे नुकसान भरून काढण्याबरोबरच लोक घरात एकतर्फी कोंडले गेले होते त्यांना देखील थोडा विरंगुळा मिळावा म्हणून सगळ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सगळी चौकट राखून आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी हे करण्याचा माझा प्रयत्न राहील. नक्कीच. आणि तुम्ही ज्या कल्पकतेनं वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या योजना राबवत आहेत त्याला निश्चितच नजीकच्या काळामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. कार्यक्रमाच्या या अखेरच्या टप्प्यावर राज्यातल्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? खरं तर तुम्ही स्वतः त्या करोना संसर्गातून बाहेर आलात त्यामुळे तुमच्या सांगण्याला मला वाटतं जास्त महत्त्व आहे. नाही, सगळ्यात महत्त्वाचं जे आम्हाला शिकवलं गेलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं आम्ही जे शिकलो की कुठल्याही गोष्टीला सामोरं जावं लागतं. पाठ दाखवणं हा कुठल्याही गोष्टीचा पर्याय असू शकत नाही. सामोरं जाणं हाच त्याचा पर्याय आहे. जोपर्यंत याची लस येत नाही तोपर्यंत ज्या 3 गोष्टी आम्ही सांगतो, मास्क वापरा, अंतर पाळा आणि सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ ठेवा, हीच आत्ता त्रिसूत्री आहे करोनापासून वाचण्याची. याचं पालन जर आपण व्यवस्थित केलं तर आत्ताच्या तारखेला याचाच लस म्हणून आपण वापर करून घेऊ शकतो. जरी लस अजून आलेली नसली तर ह्या 3 गोष्टी आम्हाला ज्याच्यामुळे करोना झाला कदाचित आमची कुठेतरी गाफीलपणा झाला असेल आणि त्यामुळे आम्ही बाधित झालो. परंतु आपल्याला जर बाधित व्हायचं नसेल तर आपण या 3 गोष्टींचा अवश्य त्याचं पालन करा. त्याचबरोबर मी एस टी कर्मचाऱ्यांना देखील सांगतोय की कधीकधी कठीण काळ येतो परंतु या कठीण काळात न डगमगता आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. कारण आपण एकाने कोणी आत्महत्या केली तर त्याचे परिणाम पूर्ण कुटुंबावर होतात. कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि उद्ध्वस्त झालेलं कुटुंब त्याची फार दैना होते. म्हणून थोडासा कठीण काळ आपण समर्थाने सगळ्यांनी एकमेकाचा हात धरून पार करू परंतु आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कोणी उचलू नका. एस टी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मिटलेला आहे. मंत्री म्हणून आम्ही सतत कार्यरत आहोत. महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही आपल्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत आणि म्हणून येणारी दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि निरोगी जावो आणि ह्या करोनाचं संकट दूर व्हावं अशी प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आज आपण राज्याचे परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. खरं तर केवळ मंत्री नाही तर एक पालक असल्याच्या भावनेतनं किती समजूतदारपणे आणि जबाबदारीने ते त्यांच्या विभागासाठी काम करताय ह्याचंच दर्शन आज या महाराष्ट्राला घडलं. मला वाटतं त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला सगळ्यांनी मनोमन आपल्या मनात ते ठेवायला हवं. योग्य ती काळजी घ्यायला हवी. कारण लस आली तरी दुसऱ्या दिवशी ती काही तुमच्यापर्यंत पोचणार नाही आहे. 130 कोटींचा हा देश आहे. तुमच्यापर्यंत पोचायलाही वेळ लागेल. तोपर्यंत काळजी घ्यायलाच हवी. ॲडव्होकेट परब साहेब, आपण या कार्यक्रमात येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.